Good morning, students. Today we are going to learn about iron carbide phase diagram, FEC phase diagram. This diagram is very important because this diagram is related to steel and cast iron. As we know, the steel is widely used in the mechanical engineering applications, so therefore this diagram is very important. So before going in details about the iron carbide phase diagram, we must know certain things. We must know what is a phase. What is a phase? एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. वॉटर आहे, तर H2O आपण त्याला केमिकल फॉर्म्युला आहे H2O. तर त्याच्या तीन फेजेस आहेत. एक आईस आहे, दुसरं वॉटर आहे आणि तिसरं काय आहे, व्हेपर आहे. ओके, तर तीनही ठिकाणी जे ॲटॉमिकची अरेंजमेंट असेल ती कशी असेल, डिफरंट असेल. त्याच्या प्रॉपर्टीज पण कशा असतील, डिफरंट असतील. तसे मेटलच्या पण फेजेस असतात. The definition बघू. It is the form of material which has identifiable composition, structure and boundaries separating it from other phase in a material volume. Okay. Observe this diagram. This is a two-phase steel. हे स्टीलचं मायक्रोस्ट्रक्चर आहे. तर हा जो स्टील आहे, जसं आपण H2O बघितलं होतं, H2O ला तीन फेजेस होत्या, तसं इथे एक स्टील आहे. तर ह्या स्टीलला दोन फेजेस आहेत. एक फेराइट आहे आणि दुसरं आहे मार्टेनसाइट. तर ह्या दोनही फेजेस कशा आहेत, सॉलिड आहेत. तर ही जी फेराइट फेज आहे, याचं जे स्ट्रक्चर असेल ते वेगळं असेल, मार्टेनसाइटचं स्ट्रक्चर वेगळं असेल. बघा, ही जे फेराइट आहे, अशा प्रकारे हे इज अ फेराइट. जे ब्लॅक कलरमध्ये दिसतं आहे ते सगळं कसं आहे, फेराइट आहे. आणि ग्रीन कलरमध्ये जे दिसतं आहे दॅट इज द मार्टेनसाइट. तर फेराइट जे आहे, फेराइटचं जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक. बॉडी सेंटर्ड क्युबिक. आणि मार्टेनसाइट जे आहे, तर मार्टेनसाइटचं जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल. म्हणजे फेजेस जे असतात त्यांचे स्ट्रक्चर, क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असतात. या केसमध्ये फेराइट जो आहे तो BCC आहे आणि मार्टेनसाइट जो आहे तो कसा आहे, बॉडी सेंटर टेट्रागोनल आहे. त्यानंतर फेजेस आर ऑल्सो सेपरेटेड बाय बाउंड्रीज. म्हणजे ही बघा, ही फेराइट फेज आणि ही मार्टेनसाइट फेज, या दोघांच्या मध्ये काय आहे, बाउंड्री आहे. ही फेराइट फेज आहे आणि मार्टेनसाइट फेज आहे, दोघांच्या मध्ये काय आहे, बाउंड्री आहे. त्यानंतर त्यांचे जे प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज पण काय असतात, वेगवेगळ्या असतात. प्रॉपर्टीज म्हणजे डक्टिलिटी असेल, हार्डनेस असेल, तो वेगवेगळा असेल. फेराइटचा हार्डनेस वेगळा असेल, मार्टेनसाइटचा हार्डनेस वेगळा असेल. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या असतात, त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर पण वेगळं असतं आणि त्याचे जे त्याला काय असतात, बाउंड्रीज असतात. Solid solution. It is a homogeneous mixture of two or more elements in a solid state. आता होमोजिनस आणि नॉन होमोजिनस. होमोजिनस मिक्सचर म्हणजे काय की, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शुगर इन वॉटर. म्हणजे साखर जी आहे आपण पाण्यामध्ये टाकली आणि ती डिझॉल्व झाली, तर एक होमोजिनस मिक्सचर तयार होतं की ज्याच्यामधनं आपण सोल्यूट आणि सॉल्वंट असे वेगवेगळे आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही. दॅट इज अ होमोजिनस मिक्सचर. नॉन होमोजिनस म्हणजे काय की, आपण सपोज वॉटर जे आहे त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकलं, तर ऑइलवरती तरंगतं, वॉटर खाली राहते. म्हणजे ते काही सोल्युशन जे आहे त्याच्यामधनं आपण दोन जे काही सोल्यूट आणि सॉल्वंट जे आहेत त्याला आपण काय करू शकतो, वेगवेगळे आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याला आपण नॉन होमोजिनस मिक्सचर आपण म्हणतो. तर सॉलिड सोल्युशन हे कसं असतं, होमोजिनस मिक्सचर असतं. त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत. एक आहे सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशन. सॉल्वंट ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय सोल्यूट ॲटम्स. आता सॉल्वंट आणि सोल्यूट म्हणजे काय की, एक एक्झाम्पल घ्या, शुगर आणि वॉटर. तर त्याच्यामध्ये वॉटर जे आहे ते सॉल्वंट आहे आणि शुगर जे आहे ते काय आहे, सोल्यूट आहे. तर सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशनमध्ये काय होतं की, सॉल्वंट ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय सोल्यूट ॲटम्स. सोल्यूट ॲटम्स तर इथे बघा व्यवस्थित. हे ग्रीन कलरचे जे ॲटम्स आहेत ते सॉल्वंट मेटल ॲटम्स आहेत आणि हे ब्ल्यू कलरचे जे ॲटम्स आहेत ते सोल्यूट मेटलचे सोल्यूट इलेमेंटचे ॲटम्स आहेत. तर सबस्टिट्यूशनल सॉलिड सोल्युशनमध्ये काय होतं की, सॉल्वंटमध्ये जेव्हा आपण सोल्यूट वरतून टाकतो तर त्यावेळेस काय होतं की, जे सोल्यूटचे जे ॲटम्स असतात ते सॉल्वंटच्या ॲटमला रिप्लेस करतात. म्हणजे इथे बघा, हा जो ब्ल्यू कलरचा इथे सुरुवातीला, ओके, म्हणजे सोल्युशन तयार करण्या अगोदर इथे सगळे ग्रीन कलरचे आयटम्स होते, सॉल्वंटचे आयटम्स होते.
पण ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्हंटमध्ये टाकलं त्यावेळेस इथला हा ग्रीन कलरचा आयटम कोणी रिप्लेस केला, ह्या सोल्यूटच्या आयटममध्ये रिप्लेस केला. इथला ग्रीन कलरचा जो आयटम होता सॉल्व्हंटचा तो या सोल्यूटच्या आयटमने काय केला, रिप्लेस केला. नेक्स्ट आहे इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशनमध्ये काय होतं की सोल्यूट ॲटम्स आर ॲट इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन सॉल्व्हंट ॲटम्स. म्हणजे ही डायग्राम बघा. इथे हे काय आहेत, ग्रीन कलरचे सॉल्व्हंट मेटलचे ॲटम्स आहेत आणि ब्ल्यू कलरचे सोल्यूट इलेमेंटचे ॲटम्स आहेत. आता सोल्युशन तयार करण्या अगोदर सगळे इथे काय होते, ग्रीन कलरचे ॲटम्स होते आणि दोन ग्रीन कलरच्या ॲटम्समध्ये हा एम्प्टी स्पेस होता. दोन ग्रीन कलरच्या ॲटम्समध्ये काय होतं, हा एम्प्टी स्पेस होता. त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल पोझिशन आपण त्याला म्हणतो. याला काय म्हणतो, इंटरस्टिशियल पोझिशन. ही पोझिशन कुठली आहे, इंटरस्टिशियल पोझिशन. ज्यावेळेस आपण सोल्यूट सॉलिडमध्ये टाकला त्यावेळेस काय झालं की सोल्यूटचे जे काही ॲटम्स होते ते कुठे गेले, इंटरस्टिशियल पोझिशनला गेले. हे बघा हे ब्ल्यू कलरचे ॲटम्स बघा कुठे आहेत, ते इंटरस्टिशियल पोझिशनला आहेत. So that is called as a interstitial solid solution. What is phase diagram? It represents the interrelationship between phases, temperature and composition only under equilibrium conditions. आता फेज डायग्राम जी आहे ती एक रिलेशनशिप आहे. कशामधलं, फेजेस, टेम्परेचर अँड कॉम्पोजिशन. फॉर एक्झाम्पल आपण फेज डायग्राम ऑफ वॉटर घेऊ, H2O. तर इथे हे टेम्परेचर आहे. जसं जसं टेम्परेचर जसं H2Oचं टेम्परेचर वाढत तसं त्याची फेज जी आहे ती चेंज होत जाते. म्हणजे ही फेज डायग्राम काय रिप्रेझेंट करते आपल्याला, फेज आणि टेम्परेचर याच्यामध्ये रिलेशन आपल्याला दाखवते. बघा 0 डिग्री सेल्सिअस ओके, आणि त्याच्या खाली वॉटर कशी असते, सॉलिड फॉर्ममध्ये असते, म्हणजे आईस असतो. वॉटर इज अ फॉर्म ऑफ आईस. त्यानंतर जसं टेम्परेचर जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातं तसं आईस जो आहे तो मेल्ट व्हायला लागतो आणि त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होतं, लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि ज्यावेळेस आपण 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातो तसं वॉटर बॉईल व्हायला लागतं म्हणजे ते व्हेपर फेजमध्ये तो कन्व्हर्ट होतो. म्हणजे ही फेज डायग्राममधून तुम्हाला काय कळतं की दिस फेज डायग्राम गिव्स द रिलेशनशिप बिटवीन फेजेस अँड दिस टेम्परेचर. फेज डायग्राम हेल्प्स टू इंटरप्रिट मायक्रोस्ट्रक्चर ऑफ मेटल्स. या फेज डायग्रामचा यूज काय आहे की मेटलचं मायक्रोस्ट्रक्चर जे आहे ते कशा प्रकारचं आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण फेज डायग्रामचा यूज करतो. मायक्रोस्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय दिसतं, एखादं मेटल आपण घेतलं मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं तर आपल्याला काय दिसतं, मायक्रोस्ट्रक्चर दिसतं. तर त्या मायक्रोस्ट्रक्चरमध्ये काय काय असतं, फेज असतात आणि काय असतात, डिफेक्ट्स असतात. ते फेजेस आपण फेज डायग्रामवरून आयडेंटिफाय करू शकतो. कुलिंग कर्व ऑफ प्युअर आयन. आता प्युअर आयन जे आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो 1538 डिग्री सेल्सिअस. दिस इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ प्युअर आयन. तर इथे जे प्युअर आयन आहे ते 1539 डिग्री सेल्सिअस याच्या पुढे म्हणजे 1538 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेस आपण आयर्न जो आहे त्याला हीट करू ओके, त्यानंतर ॲट दिस टेम्परेचर तो काय व्हायला लागेल, मेल्ट व्हायला लागेल. म्हणजे ही लाईन बघा ओके. तर ह्या लाईनला टेम्परेचर इथे किती दाखवलं आहे, 1539 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ह्या टेम्परेचरला तो काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. म्हणजे याच्यावरती जर आपण ही टेम्परेचर इथे ही वाय ॲक्सिस काय आहे, टेम्परेचर लाईन आहे आणि ही काय आहे, एक्स ॲक्सिस टाईम आहे. आपण जसं टेम्परेचर वाढत जाणार आयनचं, प्युअर आयनचं जसं आपण टेम्परेचर वाढवत जाणार रूम टेम्परेचरपासून वरती आपण गेलो आणि ते टेम्परेचर ज्यावेळेस 1539 डिग्री सेल्सिअस होणार त्यावेळेस प्युअर आयन काय होणार, मेल्ट होणार. त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन होणार, लिक्विडमध्ये. त्याची कुठली फेज येणार, लिक्विडची फेज येणार. आता आपण ह्या लिक्विडची फेज आहे, आयन कुठल्या फेजला आहे, लिक्विडच्या फेजला आहे. आपण आता किती टेम्परेचर आहे, 1539 डिग्री सेल्सिअस. आता आपण ह्या आयन स्लोली कूल करू ओके. आपण ज्यावेळेस आयन कूल करायला सुरुवात करतो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर काय होतं, ड्रॉप होतं. बघा इथे टेम्परेचर काय होतं, ड्रॉप व्हायला लागलं ओके. त्याचं टेम्परेचर काय व्हायला लागले, ड्रॉप व्हायला लागले. तर आता इथे बघा ओके, ज्यावेळेस टेम्परेचर 1400 डिग्री सेल्सिअस असेल ओके, त्यावेळेस इथे म्हणजे अजून हे जे टेम्परेचर आहे ज्यावेळेस आपण 1539 डिग्री सेल्सिअसपासून आपण त्याला कूल करायला लागतो. तर 1539 डिग्री सेल्सिअस टू 1400 डिग्री सेल्सिअस याच्यामध्ये आपल्याला एक सॉलिड फेज मिळते
आयनची, म्हणजे आयन काय होतं, आयनचं सॉलिडिफिकेशन व्हायला लागतं, एक सॉलिड फेज आयनची मिळते आपल्याला, तिला डेल्टा फेज म्हणतो आपण. त्यानंतर परत 1400 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर टेम्परेचर गेलं, ओके, अप टू 9-10 डिग्रीपर्यंत, तर आपल्याला ही गॅमा फेज मिळते. तर ती कशी असते, नॉन मॅग्नेटिक. तर याच्या खालीही जर आपण आयन कूल केलं तर आपल्याला अल्फा फेज मिळते, कुठपर्यंत, 768 डिग्री सेल्सिअसपर्यंत. ओके. त्यानंतर 768 डिग्री, परंतु ही कशी असते, नॉन मॅग्नेटिक असते. याच्या खाली जर आपण गेलो तर अल्फा फेजच राहते, परंतु ती कशी असते, मॅग्नेटिक असते. म्हणजे काय की ओके, म्हणजे आपण जे आयर्न आहे ते जर आपण स्लोली कूल करत गेलो तर वी आर गेटिंग द डिफरंट फेजेस. म्हणजे आपल्याला लिक्विड फेज मिळते, डेल्टा फेज मिळते, गॅमा फेज मिळते, अल्फा फेज मिळते. ही अल्फा नॉन मॅग्नेटिक आहे, ही अल्फा मॅग्नेटिक आहे. म्हणजे आपण आयन जसं स्लोली कूल करत जाऊ तसं त्याच्या आपल्याला काय मिळतात, डिफरंट फेजेस मिळतात. ह्या प्रत्येक फेजचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळं आहे. बघा, डेल्टा फेज कशाचं आहे, BCC स्ट्रक्चर आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर. गॅमाचं कसं आहे, फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर आहे, आणि याची प्रॉपर्टी कशी आहे, नॉन मॅग्नेटिक आहे. त्यानंतर अल्फा जी फेज आहे आयर्नची, तिचं स्ट्रक्चर आहे BCC, ओके, आणि नॉन मॅग्नेटिक आहे. त्यानंतर अल्फा जी आहे BCC, ती कशी आहे, नॉन मॅग्नेटिक. अशा प्रकारचे डिफरंट फेजेस आपल्याला मिळतात. तसंच आपण आयन जे आहे ती त्याच्या मेल्टिंग पॉईंटपासून कूल करत गेलो स्लोली, तर आपल्याला वी आर गेटिंग द डिफरंट फेजेस. आयन कार्बाइन फेज डायग्राम. दिस इज द आयन कार्बाइन फेज डायग्राम. थोडीशी आपल्याला क्रिटिकल वाटत असेल, परंतु सिम्पल आहे. आपण जर व्यवस्थित समजून घेतली तर सिम्पल आहे. तर आपण याचं ॲनालिसिस करू की ही आयन फेज कार्बनची डायग्राम आहे ती कशा प्रकारची आहे. ओके. तर इथे बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ आयन कार्बाइड फेज डायग्राम. ही जी आयन कार्बन फेज डायग्राम आहे याला आयर्न कार्बाइड फेज डायग्राम पण म्हणतात. कारण ही जी इथे दोन व्हर्टिकल लाईन्स आहेत बघा, तर पहिली व्हर्टिकल लाईन जी आहे ती प्युअर आयर्नची लाईन आहे, आणि दुसरी जी व्हर्टिकल लाईन आहे बघा इथे ही, तर ही जी लाईन आहे, ओके, तर ही लाईन याची आहे, आयर्न कार्बाइडची आहे. ओके. तर आयर्न कार्बाइडचं जे काही केमिकल फॉर्म्युला आहे तो काय आहे, Fe3C आहे. लक्षात घ्या की दोन व्हर्टिकल लाईन आहेत, एक व्हर्टिकल प्युअर आयर्नची आहे आणि दुसरी जी आहे ती आयर्न कार्बाइडची आहे. ओके, म्हणजे Fe3C. त्याला सिमेंटाईट पण म्हणतात. आता ऑन एक्स ॲक्सिसवरती काय दाखवलेलं आहे आपण, वेट पर्सेंटेज ऑफ कार्बन. म्हणजे ही जी 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आपण जे काही दाखवलं आहे ते काय आहे, पर्सेंटेज ऑफ कार्बन आहे. काय आहे, पर्सेंटेज ऑफ कार्बन. त्यानंतर वाय ॲक्सिस जी आहे, तर वाय ॲक्सिसवरती आपण काय दाखवलेलं आहे, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. आता टू व्हर्टिकल लाईन मी म्हटलं होतं की ही एक व्हर्टिकल लाईन आहे ती प्युअर आयर्न आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय 100% आयर्न आणि प्लस 0% कार्बन. ओके. तर ह्या पोझिशनला इथे, ओके, ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती प्युअर आयर्न रिप्रेझेंट करते, की ज्याच्यामध्ये 100% आयर्नचे ॲटम्स आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्बनचा ॲटम नाही आहे. त्यानंतर दुसरी सिमेंटाईट आहे. ही जी लाईन घेतली आपण ही सिमेंटाईट आहे. ओके. तर इथे हे बघा, हे कार्बनचं पर्सेंटेज आहे. ह्या पॉईंटला जर आपण कार्बनचं पर्सेंटेज घेतलं तर ते असेल 6.63. म्हणजे सिमेंटाईट ही लाईन आहे सिमेंटाईटची. ओके. तर सिमेंटाईटचं केमिकल फॉर्म्युला आहे Fe3C. त्याच्यामध्ये ओके, त्याच्यामध्ये इथे आपण जर गेलो, म्हणजे असं जसं इथे 0% आपण कार्बन आहे, तसंच आपण इकडे जाऊ, जसं आपण इकडे जाऊ तसं कार्बनचं पर्सेंटेज जे आहे आयर्नमधलं ते वाढत जाणार आहे. ह्या पॉईंटला आपण जेव्हा जाऊ तिथे सिमेंटाईट तयार होतं. तर सिमेंटाईटमध्ये आयर्नचं पर्सेंटेज असतं 93.3% आणि कार्बनचं पर्सेंटेज असतं 6.67%. त्यानंतर याच्यामध्ये 3 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. पहिली जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, ओके, तर ती किती टेम्परेचरला आहे, 727 डिग्री सेल्सिअसला आहे बघा. ही एक पहिली हॉरिझॉन्टल लाईन आहे. इट इज ॲट द टेम्परेचर ऑफ 727 डिग्री सेल्सिअस. आणि ह्या लाईनला ॲट दिस टेम्परेचर युटेक्टाईड रिॲक्शन टेक्स प्लेस. ओके. तर ह्या जो टेम्परेचर आहे 727 डिग्री सेल्सिअस, याला कुठली रिॲक्शन होते, युटेक्टाईड रिॲक्शन होते. ते काय आहे आपण ते डिटेल्समध्ये बघणार आहोत. सेकंड जी लाईन आहे ती लाईन आहे युटेक्टिक
सॉरी सेकंड जी लाईन आहे ती लाईन किती टेम्परेचरला आहे 1140 ओके. आणि ह्या ओके ॲट दिस टेम्परेचर ह्या टेम्परेचरला कुठली रिॲक्शन होते युटेक्टिक रिॲक्शन होते. हे टेम्परेचर लक्षात ठेवा आणि त्या टेम्परेचरला कुठली रिॲक्शन होते हे तुम्ही लक्षात ठेवा. आता थर्ड जी लाईन आहे बघा ही इथं हॉरिझॉन्टल लाईन आहे ओके. तर ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती पेरिटेक्टिक ओके ही जी लाईन आहे ती किती टेम्परेचरला आपण ड्रॉ केलेली आहे 1490°C. इथे जे टेम्परेचर असणार आहे ह्या लाईनच्या अलॉंग ते किती असणार आहे 1490°C. आणि त्या टेम्परेचरला कुठली रिॲक्शन होते पेरिटेक्टिक रिॲक्शन होते. त्यानंतर ह्या ज्या 3 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत ती 1, 2 आणि ती 3 आहे त्या काय रिप्रेझेंट करतात 3 आयसोथर्मल रिॲक्शन्स. म्हणजे ज्या रिॲक्शनला टेम्परेचर काय राहतं कॉन्स्टंट राहतं. म्हणजे बघा ही लाईन कशाची आहे टेम्परेचर. तर हे टेम्परेचर जे आहे ओके ही जी रिॲक्शन ज्यावेळेस होत असेल त्यावेळेस टेम्परेचर काय राहील कॉन्स्टंट राहील. ते त्याला आपण फेज रिॲक्शन्स पण म्हणतो. म्हणजे 3 लाईन ज्या आहेत त्या आयसोथर्मल रिॲक्शन रिप्रेझेंट करतात किंवा त्याला आपण काय म्हणतो फेज रिॲक्शन्स पण म्हणतो. कारण त्याच्यानंतर आयनची फेज चेंज होते. ही रिॲक्शन झाल्यानंतर आयनची फेज काय होते चेंज होते. त्यामुळे त्याला फेज रिॲक्शन्स पण म्हणतात. तर व्हेरियस फेजेस दॅट अपीअर ऑन अ आयन कार्बाइन इक्विलिब्रियम फेज डायग्राम आर ॲज फॉलोज. याच्यामध्ये जसे आपण बघितलं होतं की वॉटरला फेजेस असतात. आईस आहे वॉटर आहे आणि वेपर आहे. तसे मेटलला पण फेजेस असतात. आता ही जी आयर्न कार्बाइन जी सिस्टीम आहे ओके आयर्न आणि कार्बाइन सिस्टीम म्हणतोय आपण याला. तर ह्या आयर्न कार्बाइन सिस्टीमचे पण वेगवेगळे काय आहेत फेजेस आहेत. तर इथे अल्फा फेराइट फेज आहे बघा. अल्फा फेराइट फेज आहे गॅमा फेराइट फेज आहे. इथे हा जो ट्रायंगल तुम्हाला इथे दिसतोय हा ट्रायंगल जो तुम्हाला इथे दिसतोय ही जी फेज आहे ती कुठली फेज आहे अल्फा फेराइट फेज आहे. म्हणजे इथे कुठेही तुम्ही एखादा पॉईंट घेतला तर त्या पर्टिक्युलर पॉईंटला तुम्हाला कुठलं आयर्न मिळणार आहे तर अल्फा फेराइट फेज मिळणार आहे. त्यानंतर गॅमा फेराइट हे बघा इथे हा जो पोर्शन दिसतोय हे बघा हा त्याच्या बाउंड्रीज आहेत. तर ह्या पोर्शनमध्ये तुम्ही कुठलाही पॉईंट जरी घेतला हा पॉईंट मी इथे घेतला तर याला हे पर्टिक्युलर हे टेम्परेचर असेल आणि इथलं हे कार्बन पर्सेंटेज असेल. तर ह्या पॉईंटला तुम्हाला काय मिळणार आहे ह्या टेम्परेचरला आणि ह्या कार्बन पर्सेंटेजला तुम्हाला काय मिळणार आहे गॅमा फेराइटच मिळणार आहे. गॅमा फेराइटला आपण ऑस्टनाईट पण म्हणतो. त्यानंतर डेल्टा फेराइट. तर ही बघा इथे हा ट्रायंगल दिसतो छोटासा. इथे हा डेल्टा फेराइट आहे. ह्या रिजनमध्ये तुम्ही कुठलाही पॉईंट घेतला तर त्या पॉईंटला तुम्हाला कुठलं फेज मिळणार आहे तर ती डेल्टा फेराइट फेज मिळणार आहे. परलाईट. आता परलाईट हे बघा इथे परलाईट आहे. तर परलाईट जी आहे तर परलाईट इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अल्फा फेराइट अँड सिमेंटाईट. ही अल्फा फेराइट आहे आणि ही काय आहे सिमेंटाईट आहे. तर हा जो रिजन आहे एवढा इथे तुम्हाला कुठली फेज मिळणार आहे तर परलाईट फेज मिळणार आहे. ह्या सगळ्या फेजेस कशाच्या आहेत ह्या आयर्न कार्बाइन जी सिस्टीम आहे आयर्न कार्बाइन जी सिस्टीम आहे त्याच्या फेजेस आहेत त्या सगळ्या. सिमेंटाईट. आता सिमेंटाईट बघा हे सिमेंटाईट आहे. ही जी लाईन आपण दाखवलेली आहे ही सिमेंटाईटची लाईन आहे. दिस लाईन रिप्रेझेंट अ लाईन ऑफ सिमेंटाईट ओके. हे जे सिमेंटाईट असतं सिमेंटाईटमध्ये काय काय असतं एक 93.3% याच्यामध्ये आयन असतो आणि कार्बन जे असतं किती असतं 6.67% काय असतं कार्बन असतं. त्यानंतर लेडेबुराईट आहे. तर लेडेबुराईट जे आहे हे लेडेबुराईट आहे. याच्यामध्ये काय असतं गॅमा फेराइट आपण त्याला म्हणतो किंवा ऑस्टनाईट असतं. आणि गॅमा फेराइट म्हणजेच काय ऑस्टनाईट प्लस सिमेंटाईट याला काय म्हणतो आपण लेडेबुराईट म्हणतो. आणि शेवटची जी फेज आहे ती काय आहे लिक्विड फेजमध्ये आयन असतं. अशा प्रकारे ह्या डिफरंट फेजेस ज्या आहेत त्या ह्या आयर्न कार्बाइन सिस्टीमच्या ह्या डिफरंट फेजेस आहेत. आणि ह्या फेजेस कशा तयार होतात जसं तुम्ही आयर्न आणि कार्बन जसं तुम्ही हीट करता तसंच ह्या वेगवेगळे फेजेस असतात येतात किंवा ह्या आयर्न कार्बाइन जसं तुम्ही कूल करता तसंच ह्या फेजेस आहेत. हीटिंग आणि कुलिंग ने तुम्ही ह्या वेगवेगळ्या फेजेस काय करू शकता तुम्ही मिळवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा हे अल्फा फेराइट आहे ओके. तर अल्फा फेराइट जे आहे हे नॉर्मल टेम्परेचरला असतं. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर जे काही आयर्न असतं नॉर्मल टेम्परेचर जे काही स्टील असतं ओके. आता आयर्नमध्ये जर आपण कार्बन मिक्स करत गेलो तर आपण म्हणजे आयर्नमध्ये जर लेस दॅन 2% कार्बन असेल तर त्याला काय म्हणतात स्टील म्हणतात. त्याला काय म्हणतात स्टील. तर इथे हे अल्फा जे फेराइट आहे याच्यामध्ये फॉर्म ॲबिलिटी जी प्रॉपर्टी असते ती कमी प्रमाणात असते.
फॉर्मॅबिलिटी म्हणजे काय की आपण त्याला एखाद्या मेटलला इझिली आपण म्हणजे इझिली आपण जर शेप दिला जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याची फॉर्मॅलिटी प्रॉपर्टी चांगली आहे. तर शेप द्यायला जर तो ते मेटल रेजिस्टन्स अप्लाय करत असेल त्याची फॉर्मॅलिटी प्रॉपर्टी कमी आहे. तर अल्फा फेराइड जे आहे त्याची फॉर्मॅबिलिटी प्रॉपर्टी कमी आहे. तर आपल्याला आपण काय करतो मग, हे अल्फा फेराइड जे आहे त्याला आपण हीट करतो. तर हिटिंग केल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढतं आणि तो कुठल्या फेजमध्ये जातो, तो ह्या गॅमा ऑस्टनाईट फेजमध्ये जातो किंवा गॅमा फेराइडमध्ये जातो. ओके. आणि हे गॅमा फेराइड जे आहे त्याची फॉर्मॅबिलिटी प्रॉपर्टी कशी आहे, चांगली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर शेप द्यायचा असेल तर आपण जे काही सपोज स्टील असेल त्या स्टीलला आपण गरम करतो, हीट करतो. आयर्नला आपण हीट करतो आणि हीटिंग केल्यामुळे त्याची फेज चेंज होते. आयर्नला आपल्याला शेप जर चेंज करायचा असेल आपण तर आयर्नला हिटिंग करतो. तर हिटिंग केल्यामुळे तो अल्फा फेजमधून कुठल्या फेजमध्ये जातो, गॅमा फेजमध्ये जातो आणि त्याच्यामुळे त्याची फॉर्मॅबिलिटी प्रॉपर्टी काय होते, इन्क्रीज होते आणि आपण त्याला इझिली शेप देऊ शकतो. म्हणजे आपण हिटिंग करून आणि कूलिंग करून आपण त्याला जर परत कूल केलं म्हणजे शेप दिला आणि ओके गॅमा फेराइडला आपण शेप दिला, त्याला कूलिंग केलं तर परत तो कुठल्या फेजमध्ये येतो, अल्फा फेजमध्ये येतो. त्यानंतर ही जी आयर्न कार्बन फेज डायग्राम आहे त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत, खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे. ते एक पेरिटेक्टिक पॉईंट आहे, हा इथे जो पॉईंट तुम्हाला दिसतोय हा पेरिटेक्टिक पॉईंट आहे. ओके. या पेरिटेक्टिक पॉईंट जे आहे तो किती डिग्रीला आहे, किती टेम्परेचरला आहे, 1490 डिग्री सेल्सिअसला. हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे की पेरिटेक्टिक पॉईंट जो आहे तो किती टेम्परेचरला आहे, तो 1490 डिग्री सेल्सिअस. इथे कुठे रिॲक्शन होते, पेरिटेक्टिक रिॲक्शन होते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे युटेक्टिक पॉईंट आहे. तर हा युटेक्टिक पॉईंट आहे, इथे कुठे रिॲक्शन होते, युटेक्टिक रिॲक्शन होते. तो किती हा युटेक्टॉइड पॉईंट आहे. ओके. इथे करेक्शन आहे, इथे आपल्याला करेक्शन करावं लागेल. ओके. तर इथं रिव्हर्स करा, युटेक्टॉइड आणि युटेक्टिक. तर हा जो पॉईंट आहे हा युटेक्टिक पॉईंट आहे. तर हा जो पॉईंट आहे युटेक्टिक पॉईंट, तो पॉईंट जो आहे तो 1148 डिग्री सेल्सिअसला आहे आणि हा जो पॉईंट आहे युटेक्टॉइड पॉईंट तो 726 डिग्री सेल्सिअसला आहे. तर इथे थोडी करेक्शन आपल्याला करावं लागतील. ओके. तर आता इन डिटेल्समध्ये